गांधी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यामध्ये 192 कोटी रुपयाच्या एमडी ड्रग्सवर मोठी कारवाई जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या संपूर्ण संदर्भाने बोलण्यासाठी आपल्यासोबत स्थानिक आमदार सुमित वानखडे आहेत। सुमितजी, मोठी कारवाई जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे, काय या संपूर्ण संदर्भाची माहिती तुम्हाला मिळाली आणि काय मागणी या संपूर्ण कारवाईनंतर तुम्ही करता सरकारकडे? मी सर्वप्रथम तर डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स या केंद्रीय संस्थेचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एवढी मोठी कारवाई या ठिकाणी उघडकीस आणली। काल त्यांनी जी छापेमारी केली त्या छापेमारीमध्ये जवळपास 192 कोटी रुपयाचे एमडी ड्रग त्यांनी हस्तगत केले। तसंच जवळपास 245 किलो एवढा कच्चा माल पण त्या ठिकाणी त्यांनी हस्तगत केलेला आहे। मला वाटतं की महाराष्ट्रात एमडी ड्रगच्या संदर्भात झालेली ही सर्वात मोठी कारवाई आहे। एक जर पाहिलं तर विदर्भातच मोठ्या छोट्या गावांमध्ये सुद्धा एमडी ड्रग्सचा शिरकाव झाल्याचं पाहायला मिळालं। यवतमाळ असेल, वर्धा आता पुन्हा एकदा टार्गेट केलं जातं। कुठेतरी ग्रामीण छोटे गावं निवडून अशा पद्धतीनं गोडाऊन्स केले जात आहे अशी काही माहिती नाही। एक तर काय आहे की एमडी जे हे मेफेड्रोन जे हे ड्रग आहे ते इझिली मॅन्युफॅक्चरिंग करायला कंपॅरेटिव्हली इतर ड्रग्सपेक्षा इझी आहे आणि मोठ्या बल्क प्रमाणात ते मॅन्युफॅक्चर होतं। त्याच्यामुळे ते सप्लाय छोट्या पॅकेट्समध्ये सप्लाय होत असतं। त्याच्यामुळे या छोट्या शहरांमध्ये पण ते इझिली अवेलेबल झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। फक्त आता हा जो काही चॅलेंज आहे ड्रग्सचा तो खूप मोठा आहे, परंतु मला असं वाटतं की पोलीस प्रशासनाने अतिशय कठोर पावलं या संदर्भात उचलली पाहिजे। जास्तीत जास्त लक्ष या संदर्भात राहिलं पाहिजे आणि कुठेही लूप होल्स न ठेवता मला असं वाटतं की या नेटवर्कमध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। महाराष्ट्र पोलिसांचं अपयश या संपूर्ण कारवाईनंतर पाहायला मिळतं का आणि त्या भागातील स्थानिक पोलिसांवर काय कारवाईची मागणी तुम्ही गृहमंत्र्यांकडे करता? मला असं वाटतं की वर्धा पोलीसचं एक मोठं अपयश आहे, कारण एवढा मोठा मॅन्युफॅक्चरिंग कारंजासारख्या छोट्याशा गावामध्ये होत आहे आणि तिथल्या स्थानिक पोलिसांना त्याची काही कल्पनाही नाही आहे। हे अविश्वसनीय आहे। गृहराज्यमंत्री वर्धा जिल्ह्याचे आहे आणि अशा पद्धतीने ड्रग्सचा शिरकाव गांधी जिल्ह्यामध्ये होणं, त्यासाठी पुढे काय मागणी तुम्ही सरकार दरबारी करता? नाही, निश्चितच मला असं वाटतं की काहीतरी डिस्ट्रिक्ट पोलीस ॲडमिनिस्ट्रेशनच्या माध्यमातून काहीतरी लूज एंड्स या ठिकाणी राहिलेले आहेत। पोलिसिंगमध्ये कुठेतरी गडबड झालेली आहे। ते लूज एंड्स परत आता टाईट करावे लागतील आणि मला असं वाटतं की वर्धा जिल्ह्याच्या पोलीस ॲडमिनिस्ट्रेशनची घडी नव्याने बसवायची गरज आहे। निश्चित या संपूर्ण कारवाईनंतर वर्धा जिल्हा पोलीस दलाची घडी जी आहे ती नव्यानं बसवावी लागेल अशा पद्धतीनं सुमित वानखडे यांनी सांगितलं। कॅमेरामॅन साईन कायरवारसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।